हे सगळे महाराज मंडळी दिसतात इथं. एका सप्ताहाचा माल इथंच आहे आता सध्या. कीर्तनकार तितकेच आहेत आणि गाणारे तर काय बोलता 10 सप्तेचे. दोघ जण गेले एक सप्ताह चालतो. बरं गाणारे जर पाहिजे तर एका हुनी बळी रे. आता काय सांगायचं, आमचे बारकाळे गुरुजी आहेत, वैभव महाराज सांगायचे. सगळे सगळे प्रत्येकाचं नाम निर्देश करण्यापेक्षा सगळे हे वैभव बरं का, हे वैभव कशामुळे प्राप्त झाला असेल तर आपल्या गुरुजीमुळे. कारण त्यांच्या शिकवणीतून आपण सगळे शिकलो, त्यांच्या आचरणातून आपण शिकलो. त्यांच्याबद्दल किती बोलावं, काय बोलावं. वैष्णवाची कीर्ती गायिले पुराणे, वैष्णवाची कीर्ती गायिले पुराणे, वैष्णवाची कीर्ती गायिले पुराणे, वैष्णवाची कीर्ती गायिले पुराणे. वैष्णवांची कीर्ती कुणी गायली? पुराणी. पण कशी गायली? साही 18 जणी आणि 4 वेदी, म्हणजे 4 वेद, 18 पुराण आणि 6 शास्त्र. कारण हे सर्वांनी आज असलंच ऐकायचे तुम्ही, त्याला विरोध नाही आता. कारण आमच्या गुरुजींनी आम्हाला शिकवलंय तसं की चाकुरी सोडायची नाही. काय पळवायची गाडी ती चाकुरीने पळवायची. चाकुरी सोडी गाडी पालती झाली समजायची. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बरं आता आपण 32व्या वर्षात पदार्पण केले. 3 पूर्तीकडे आपण चाललोय. कुठपर्यंत या सासू सोनाच्या सासरा जावाच्या गोष्टी सांगायच्या. अहो भागारी हुरकू आमच्या गाड्यांचं टायर फुटलो. लोकांच्या पदरात काय नाही, समाजाच्या आणि आमच्या पदरात काय नाही, काय उपयोग आहे. म्हणून थोडे परिनिर्य व्हावे महाराजांचा बोजींचा शब्द आहे आपला. त्यांच्याबद्दल मी काय काय सांगणार आहे त्यांच्याबद्दल. 6 वेदांनी, 4 वेदांनी, 6 शास्त्रांनी, 18 पुराणांनी वर्णन करून ते सुद्धा थकले. हो, श्रुती म्हणती नेती नेती. त्यांना विधिमुखाने वर्णन करता आलं नाही. त्यांनी कसं वर्णन केलं? निषेध मुखाने. तसा नाही, तसा नाही, तसं नाही, तसं नाही. मग कसं आहे? मग याचा आपण ऐका कसं. सुरुवातच मी अशी करणार आहे आज. हे तर सगळे बडी बडी मंडळी आहेत, ऐकणारे बडे बडे, तर महाराज आहेत बडे बडे, ज्यांनी महाराष्ट्र गाजवला असे गाणारे, महाराष्ट्र गाजवला असे कीर्तनकार, आणि जे सतत सतत संतांच्या संगतीत असतात असे आमचे हे महाराज आहेत. असे मी प्रत्येकाचं नाम निर्देश करून वेळ घालवित नाही, पण एका होणी पळी गाणारे तसे ते सगळे. पण आपण आता काय केलं पाहिजे हे मी तुम्हाला सांगणार आहे. आपण सर्वांनी काय केलं पाहिजे. आपणाला बोजींनी जो आदर्श घालून दिला तो आदर्श आपण पुढे नेला पाहिजे. आणि तो आदर्श जर आपण पाळला नाही तर मग आपलं काय उपयोग नाही. तुम्ही किती मोठे व्हा, तुम्ही त्याचा उपयोग नाही होत. तुम्हाला मान मिळेल, सन्मान मिळेल, पैसा मिळेल, सगळं मिळेल, पण तुम्ही जर त्यांचा आदर्श घेतला नाही तर शून्य किमतीचा आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून आपण त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून आपण तशी वाटचाल करायची. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते. आपल्याला मार्ग दाखवून गेले ते तेनेची, पण ते चालू जाता न पुढे गुंता कोठे काही. त्या मार्गाने आपण जायचंय, लक्षात घ्या. आणि म्हणून महाराजांची स्तुती मी किती करणार आहे. म्हणून यासाठी काय सांगेल, या लागी आता स्तुती सांडुनी निवांता चरणी ठेविजे माता हेची भली. आता फक्त त्यांच्या पायावर मस्तक ठेवू, आपल्या
कीर्तनाच्या विषयाकडे थोडंफार बोलू. कारण गाव किती वाजले तू आता मला घड्याळ सांग.